कधी काळी अशा एका क्षणी संपूर्ण मानवजातीचं भविष्य ठरलं. कुरुक्षेत्राची धूळ, रणशिंगांचा आवाज, धनुष्याची तार, आकाश जणू थरथरत होतं. एका बाजूला धर्म, दुसऱ्या बाजूला लोभ आणि अहंकार. युद्ध घडणारं हे ठरलं होतं, पण त्या युद्धापूर्वी काहीतरी अगदी वेगळं घडलं. धृतराष्ट्र जन्माने राजा, पण नशिबाने आंधळा आणि मनाने स्वतःच्या पुत्रांच्या मोहाने आणखीही आंधळा. युद्धाच्या उंबरठ्यावर उभा असताना त्याच्या मनात एकच प्रश्न धगधगत होता. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर तो असा म्हणत आहे, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेले माझे पुत्र आणि पांडव, त्या निर्णायक क्षणी त्यांनी काय केलं? हा फक्त एक प्रश्न नव्हता, हा होता भीतीने भरलेला आवाज, अहंकार, असुरक्षितता आणि अनिश्चिततेचा मिश्रण. कुरुक्षेत्रावरील ते दृश्य आजही आपल्याला आयुष्यात वारंवार घडतं, जेव्हा आपल्याला ठरवावं लागतं आपण कोणत्या बाजूला उभं राहणार. आणि अशा प्रकारे सुरू होतोय भगवद्गीतेचा दिव्य प्रवास, ज्ञान, कर्तव्य, प्रेम आणि समर्पणाचा मार्ग. प्रत्येक श्लोक हा मनाला हलवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि अंधारात प्रकाश पाडणारा असेल. जर तुम्हालाही या ज्ञान यात्रेत माझ्यासोबत चालायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि आपला गीतेतून प्रेरणा परिवार वाढवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ संजयाने धृतराष्ट्राला काय उत्तर दिलं आणि अर्जुनाला काय दिसलं. जय श्री कृष्ण.